चंदन मिश्रा माझं नाव. मी आंबिवलीला राहतो. माझा मुलगा 2.5 वर्षापूर्वीच श्रीदेवी हॉस्पिटलला झालेला. तेव्हा मी दाखल्यासाठी KDMCला गेलो. KDMCला बोललो माझा मुलगा झाला आहे, मला दाखला पाहिजे. KDMCला दाखल्यासाठी बोललो तर दाखला तिथं भेटला नाही. KDMCने सांगितलं हॉस्पिटलने मला इथं डाटा दिलेला नाही तुमच्या मुलगाचा झालेला आहे का नाही झालेला आहे. मग मी KDMCने मला हॉस्पिटलला पाठवलं. मी हॉस्पिटलला गेलो तिथं दाखल्यासाठी बोललो असं असं झालं आहे अडचण, तुम्ही दाखलं ते सबमिट नाही केलं आहे जे काय माझा डाटा आहे. आणि त्यांनी त्यांच्या स्टाफला बोलवलं. सनी करून मुलगा होता. सनीला विचारलं. सनीला बोलला आता आमची शिफ्टिंगची टायमिंग होती, आमच्याकडून गडबड झाली तरी आम्ही काय ते ॲडव्होकेट हायर करून त्यांच्या करून देतो. मग मला ॲडव्होकेट हायर करून दिला. आज 2.5 वर्षापासून ते प्रकरण झालं पण मला अजूनही दाखला भेटला नाही. म्हणून मी उपोषणासाठी अर्ज दिले प्रत्येक पोलीस चौकीला आपले जे श्रीदेवीच्या हातात येतात. आता मला पोलीस चौकीने 7 दिवसाचा मुदत दिले आहे. हॉस्पिटलला पण 7 दिवसाचा मुदत दिले. जर ते दाखला दिला नाही तर मी श्रीदेवी हॉस्पिटलच्या समोर दाखला मिळाला नाही तर मी उपोषणाला बसेन. मला काही झालं तर त्याची जबाबदारी श्रीदेवी हॉस्पिटलनं पोलीस चौकीची असेल. नाव काय? माझं नाव सनी बाळू लांबगे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये एका मुलाचं सर्टिफिकेट देण्यात नाही आले, काय सांगा? आम्ही आमची प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे वकिलामार्फत. वकिलांनी पण त्यांचं काम व्यवस्थित करत आहे. पण शासनाचा एक JR आलेला आहे. त्यांचं जन्म आणि मृत्यूचं जे काम आहे त्याचं स्टॉप केलेलं आहे त्यांनी. त्याचं आम्ही एक लेटर पण आमच्या महात्मा फुले पोलीस चौकीला दिलेलं आहे. आणि आमच्या संदर्भात काही गोष्टी म्हणजे जे पेपर आम्ही महात्मा फुलेला काल सबमिट केलेले आहे. आमच्या वकिलांनी सांगितले थोडे दिवस लागतील ते त्यांच्या जन्माचा दाखला देण्यासाठी. तसं आम्ही रिलेटिव्हला पण इन्फॉर्म केलेलं आहे की असं थोडासा वेळ लागेल. वकिलांनी थोडा वेळ मागितला आहे. जसं शासनाचा JR पास होईल तसं आम्ही त्यांच्या हातात जन्माचा दाखला दिला जाईल.